यांची पत्नी सौ कल्पना आढळराव पाटील सगळ्यांना भेटलेली आहे. सगळ्यांना नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. औरंगाबाद येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मनीष प्रसाद नरसिंग गौड वय वर्ष 31 याला 28 दिवस संचित रजा देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत तो कारागृहात हजर न झाल्यानं कांदिवली पोलीस पथकानं गौड याला चाकण येथून अटक केली. सध्या तो चेंबूर पोलिसांच्या ताब्यात आहे. मनीष याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चाकण हा औद्योगिक भाग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरंगती लोकसंख्या आहे. शेकडो नागरिकांची दररोज या भागात ये-जा असते. याचाच फायदा वेगवेगळे आरोपी लपण्यासाठी घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. खेड तालुक्यातील वाडा गावाच्या हद्दीत ठाकरवाडी या ठिकाणी अनोळखी इसमाचा मृतदेह रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान मिळून आला आहे. याबाबतची माहिती असल्यास खेड पोलीस स्टेशनशी 02135 222033 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. एसटी बसला दे धक्का असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण दयनीय स्थितीमुळे रस्त्यावरच अनेकदा या एसटी बंद पडत असल्याची स्थिती सतत पाहावयास मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात अशीच एक बस शनिवारी दुपारी बंद पडली. भर रस्त्यात बस बंद पडल्याने प्रवाशांनी धक्का मारून बस बाजूला केली. यावेळी महामार्गावर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. खेड तालुक्यातील जनता तहानेने व्याकुळ होऊनही पाटबंधारे विभागाचे आलेले 3 शासकीय टँकरला केवळ पंप चालकांनी डिझेल देण्यास नकार दिल्यानं हेच 3 टँकर बारामतीला पाठवण्याची नामुष्की गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यावर आली आहे. केवळ महसूल अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्यात समन्वयाअभावी चासकमान पाटबंधारे विभागाच्या 3 शासकीय टँकरला डिझेल उपलब्ध करून देण्यात झारीतल्या शुक्राचार्यांना अपयश आल्यानं तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील जनता अजूनही टँकरची वाट पाहत बसली आहे. कडकडीत उन्हाने जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होणे, जनावर एका जागी उभे राहणे, बेचैन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताचा बळी पडतात. यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन खेड तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत पोखरकर आणि खेड पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांनी केले आहे. जनावरांच्या शरीरावर दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाणी फवारावे. शक्य असल्यास फॉगर्स यंत्रणा गोठ्यात कार्यान्वित करावे. गोठ्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पंखे आणि कूलर यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या PGCIL तळेगाव अतिउच्च दाब 400 kV उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी दिनांक 26 रोजी पिंपरी चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे 1,32,900 ग्राहकांचा वीज पुरवठा हा दुपारी 1:49 ते 3:30 या कालावधीत खंडित झाला होता. चाकण, कुरोळी, नाणेकरवाडी, निघोजे, शेलपिंपळगाव व परिसरातील सुमारे 1,32,900 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार 5 सभा तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले ज्येष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण 5 सभा होणार आहेत. शिरूर, हवेली, हडपसर, आंबेगाव शिरूर, खेड, आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी 1 सभा होणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे. शिरूर, हवेली, हडपसर, आंबेगाव शिरूर, खेड, आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी 1 सभा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ व शरद पवारांच्या सभांचे नियोजन पुढील प्रमाणे. शिरूर, हवेली विधानसभा 28 एप्रिल रोजी उरुळी कांचड. जुन्नर विधानसभा 30 एप्रिल रोजी ओतूर बाजार येथे सभा, तालुका जुन्नर. हडपसर विधानसभा 6 मे रोजी कात्रज येथे सभा. भोसरी विधानसभा 7 मे रोजी आदित्य ठाकरे यांची रॅली. आंबेगाव शिरूर विधानसभा 8 मे रोजी रांजणगाव, तालुका शिरूर येथे सभा. खेड, आळंदी विधानसभा 10 मे चाकण बाजार समिती आवार येथे शरद पवारांची भव्य जाहीर सभा होणार आहे.
ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंडांच्या मालकीच्या होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्सने चाकणमध्ये औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे 100 एकरचे पार्क सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांनी युक्त देशातील उत्तम प्रकारे विकसित अशा प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक असणाऱ्या चाकण येथे होत आहे. होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्सने नुकतेच चाकण येथे दुसऱ्या उद्यानाचा विकास पूर्ण केला आहे. हे पार्क विविध क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांचे तळ आहे. यात वाहनाचे सुटे भाग, अभियांत्रिकी आणि थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांचा समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चाकण येथील महात्मा फुले नगर भागात शाहीर शीतल साठे, शाहीर सचिन माळी यांच्या शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 27 एप्रिल 2024 रोजी करण्यात आले होते. चाकण पालिकेच्या नगरसेविका सुरेखाताई गालफाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती डॉक्टर महेंद्र गालफाडे यांनी दिली. यावेळी नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी थेट त्यांच्या पत्नी कल्पनाताई अढळराव पाटील मैदानात उतरले आहेत. शनिवारी 27 एप्रिल रोजी त्यांनी चाकण मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्पना अढळराव आणि प्रमुख पदाधिकारी यांनी काय सांगितलंय पाहूयात. आहे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अढळराव पाटील यांची पत्नी सौ कल्पना अढळराव पाटील सगळ्यांना भेटलेली आहे. सगळ्यांना आम्ही हात जोडलेले आहेत. सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. सगळ्यांना आम्ही सांगितलंय घड्याळ चिन्हावर मतदान करा. माझ्यासोबत आलेले सर्व भाजप महायुतीचे सर्व उमेदवार आहेत. उमेदवार नव्हे, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहेत आणि सगळ्यांना चांगला रिस्पॉन्स आहे. सगळे एकजुटीने आम्ही कामं करतोय. महिला आहेत मोठ्या संख्येने, पुरुष वर्ग आहे आणि आम्हाला वाटतं ह्या वेळेला दादा नक्की आमचे निवडून येणार, कारण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा अढळराव पाटील यांच्या मागे आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शिवाजीदादांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याचप्रमाणे शिवसेना असेल आणि मनसे असेल, आम्हा सर्वांना शिवाजीदादा अढळरावांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत. कारण एक आम्हाला यावेळेस खासदार निवडून आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि दादांना निवडून आणून आम्हाला मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत आणि 400 पार करायचं आहे. आणि आम्ही फिरतोय मार्केटमध्ये आज सकाळपासून. अतिशय चांगला प्रतिसाद दादांच्या मागे आहे आणि वातावरण अतिशय चांगलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना आव्हान केलंय, येत्या 13 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून शिवाजीदादा अढळराव पाटलांना प्रचंड मतांनी, बहुसंख्य मतांनी विजयी करा. कुठे शिरूर मतदारसंघात साही तालुक्यामध्ये मी एवढ्या आठवड्यात दौरा गेलेला आहे. तर साही तालुक्यामध्ये वातावरण एक नंबर आहे आणि दादा गेले 5 वर्ष प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करतात. फार मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे आणि दादा असं म्हणलं की मी खासदार नाही, खासदार नसताना दादानी 2000 कोटीचा निधी आणलेला आहे. त्यामुळे आपली बार 400 पार असं आमचं टार्गेट आहे आणि दादा 101% निवडून येणार. महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा अढळराव पाटील यांचा प्रचार दौरा चाकण या ठिकाणी आहे. विशेष करून बाजार समितीमध्ये संपूर्ण तरकारी असेल, कांदा बटाट्याचा गाड्या असतील, सगळीकडे आम्ही या ठिकाणी प्रचार केला आहे. प्रचारामध्ये प्रामुख्याने मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आज आमच्याबरोबर आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद आम्हाला आज या चाकण मार्केटमध्ये मिळालेला आहे. आम्ही तसं पाहिलं तर घड्याळाच्या रूपामध्येच आम्ही कमळ पाहणार आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष यावेळेस खेडमध्ये, विशेष करून खेड तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो आहे. 385 बूथ आहे. सगळ्यात अधिक चांगला निकाल खेड तालुक्यामध्ये आज घड्याळाच्या बाजूला लागणार आहे आणि दादांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण या ठिकाणी पाठीमागे आहे. आज सकाळपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पनाताई अढळराव पाटील आज संपूर्ण चाकण मार्केट यार्डमधील सर्व व्यापारी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, यांच्या गाठीभेटी घेत आहेत. आजचा प्रतिसाद पाहिल्यानंतर दादांचा विजय निश्चित आहे. कारण या मतदारसंघातली जनता ही खासदाराविना आक्रोश करत होती आणि
या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कधी खासदार या ठिकाणी लोकांना भेटले नाही आणि 5 वर्ष दादा ज्या पद्धतीने जनतेला भेटतात आणि आज जर लोकांचा जर प्रतिसाद बघितला तर निश्चितपणे खेड तालुक्यातून अतिशय निर्णायक आघाडी दादांना निश्चितपणे मिळणार आहे. दादांचा आज खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कल्पना आढळराव पाटील या आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की चाकण आणि खेड तालुक्यामध्ये दादांनी मागील काळामध्ये कामं केलेली आहे, लोकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. खासदार असताना आणि नसतानाही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमी दादांनी प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगानं दादांना लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे. त्यामुळं मला असं खात्री आहे की दादा चांगल्या मताधिक्यानं खेड तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळेल आणि जनता निश्चितच दादांच्या पाठीशी उभी राहील. आता लोकांमध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मोदी साहेबांना यावेळेस 400 पारचा नारा दिला आहे. लोकांमध्ये आनंद आहे, उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. निश्चितपणे भारताचे नवीन पंतप्रधान मोदी साहेब 400 पारनीच होतील. आज या ठिकाणी मार्केटमध्ये कल्पनाताई आढळराव पाटील आलेले आहे प्रचार दौऱ्यानिमित्त. तरी आम्ही सर्व महिला आणि आमचे भारतीय जनता पार्टी असन राष्ट्रवादीच्या असतील किंवा मनसे आणि शिवसेना हे सर्व महायुतीचे लोक प्रचार चालू आहे. दादांना 13 तारखेला निवडून येण्यासाठी सगळ्यांना सांगून घड्याळ हे 100% येणारे प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आपकी बार 400 पार मोदी सरकार हे येण्यासाठी सगळी महायुती झालेली आहे आणि आढळराव येणार हे 100% खात्री. सभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण युवक वर्गाचा आदरणीय शिवाजीदादा आढळराव यांना पाठिंबा आहे आणि नक्कीच अत्यंत प्रचंड बहुमताने शिवाजीदादा आढळराव पाटील विजय होतील ह्याची एक युवक वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला खात्री आहे. नेहमीप्रमाणे आज देखील माझं एकच सांगणं आहे की आपला जो येणारा खासदार आहे हा येणाऱ्या भविष्यामध्ये चाकणकरांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत वाहतूक कोंडीच्या वगैरे तो सोडवणारा असावा. केंद्र सरकारमध्ये जी लोक जाणार आहेत, ज्या माणसांचं सरकार असणार आहे ते कुठल्याही परिस्थितीत भाजपचं सरकार असणार आहे आणि भाजपच्या विचाराच्या बांधील असलेला खासदार जर आपण निवडून दिला तर चाकणच्या वाहतूक कोंडीची समस्या ही माझ्या मते 100% सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून आढळरावांना निवडून देऊन मोदीजींचे हात बळकट करावे आणि चाकणच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करावी एवढीच मी मतदारांना विनंती करतो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 एप्रिल 2024 रोजी कांद्याची 5000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1100 ते 1400 रुपये एवढा भाव मिळाला आहे. केंद्र शासनाचे कांद्याच्या निर्यातीबाबतचे धरसोडपणाचे धोरण अत्यंत चुकीचे असल्याचं सांगत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कार्यक्रम आहे सगळा मोदीच्या स्वतःच्या राज्यामध्ये व्यवस्थित करून घेतलं, महाराष्ट्र देखील लावला. महाराष्ट्रातले शेतकरी दरिद्रच राहिले, त्यांची काय प्रगती नाही. आणि यापुढं सुद्धा मोदींचं म्हणजे आम्हाला आशा नाही की मोदी यापुढं सुद्धा गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे म्हणजे विचार करेल असं. हे सर्व अदानी अंबानी खदानी यांचाच फायदा चाललेला आहे सगळं. इथला मजुरी शेतीवर मजूर 300 रुपये रोज मागतो. बाई 8 तास काम करते, शेतकऱ्याला परवडत नाही. पाणी भरायचं सालपीटची गोण 700-800 रुपयाची 1750 रुपयाला झाली आणि ते पण वेळेवर मिळत नाही. स्टॉक संपला 8 दिवसांनी या 15 दिवसांनी या करायचं काय शेतकऱ्यांनी? शेवटी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे इथल्या शेतकऱ्यांवर. आणखीन 2-4 ज्यावेळेस इलेक्शन होईल त्याच्यानंतर सरकारने जरी भावाला फायदा काय शेतकऱ्यांचा? तर आम्ही संपूर्ण मोदीवर नाराज आहेत. कांदा उत्पादनापैकी 40% उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होत असते आणि महाराष्ट्रातील राज्यातील जो कांदा आहे तो अत्यंत या जगामध्ये टिकाऊ आणि गुणवत्ताधारक आहे, ज्याला ड्युरेबिलिटी आणि क्वालिटी म्हणतात असं आहे. आणि असा हा कांदा जगामधल्या अनेक राष्ट्रांना हवासा वाटतो. आणि आज देशातून जी कांद्याची निर्यात होती त्याच्यापैकी 90% कांद्याची निर्यात ही महाराष्ट्र राज्यातून होत असते. आणि यापैकी सुद्धा उन्हाळ्यामध्ये जो असणारा गरवा उन्हाळी कांदा हा जगामध्ये अत्युत्कृष्ट मानला जातो. कांद्याचा जर उत्पादन खर्च आता पाहिला तर साधारणपणे 22 ते 23 रुपये किलो असा कांद्याचा उत्पादन खर्च आजचा आहे. आणि कांद्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे
की हे पीक सर्वसाधारण गरीबातल्या गरीब शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संख्येने घेत असतो. आणि या शेतकऱ्यांचा जो आर्थिक वर्षातला जो काही आढावा असतो किंवा आर्थिक जे नियोजन असतं ते कांद्याच्या बाजारभावावर असतं. दुर्दैवानं केंद्र शासनाच्या निर्यातीच्या धरसोडपणामुळं कांद्याचे बाजारभाव आज अत्यंत पडलेलेच आहे. या केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या संसारामध्ये माती कालवलेली असून संपूर्ण निर्यात बंदी केलेली आहे. आणि त्यामुळं जोपर्यंत या देशातला कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत या देशामध्ये कांद्याला योग्य व वाजवी भाव मिळत नाही. हा या देशाचा कृषी क्षेत्राचा निर्णायक आमचा तुमचा अनुभव आहे. एक तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की 2012-13 साली कांद्याचे भाव असेच थोडेफार वाढले होते. आणि त्या काळामध्ये आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब हे कृषी मंत्री होते. आणि त्यावेळेला विरोधी पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या विरोधी पक्षांनी कांद्याला निर्यात बंदी करा अशी फार मोठी मागणी आणि पार्लमेंटमध्ये केली. आणि आज या ठिकाणी सांगू इच्छितो की कांद्याच्या माळा घालून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांचे NDAचे सर्व सभासद हे सभागृहात हजर होते. गरमागरम चर्चा झाली. परंतु आदरणीय पवारसाहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि त्यांनी सांगितलं की कितीही आरडाओरडी केली तर मी कांद्याची निर्यात बंदी कधीही करणार नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये कांद्याचे भाव शेतकऱ्यांना स्थिर असे राहिलेले हा इतिहास आहे. आणि यावर्षी गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या संसारावर खऱ्या अर्थानं माती कालवलेली. याच वर्षाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याची निर्यात बंद केलेली आहे. आज चाकणचा बाजार झालेला आहे. आज 11-12 रुपये किलोला म्हणजे 1100-1200 रुपये क्विंटलला भाव निघालेले. याचा अर्थ असा की कोणत्याही अर्थतत्त्वज्ञानाने कोणत्याही कृषी क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगावं की 22-23 रुपये किलोला खर्च येत असताना 11-12 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या हातात पडतात आणि मग त्या शेतकऱ्यांच्यावर आत्महत्येची पाळी येते. दुर्दैवाची गोष्ट अशी की कांद्याचं धोरण हे सगळ्या देशाला सारखंच असावं. आज महाराष्ट्रामध्ये या देशातील सर्वात जास्त पिकवणारं राज्य महाराष्ट्र, चांगल्या गुणवत्तेचा पिकवणारं राज्य, निर्यातक्षम कांदा पिकवणारं राज्य असताना सुद्धा गेल्या 2 दिवसापूर्वी असा निर्णय झालेला आहे की गुजरात राज्यामधील हजारो टन कांदा त्याला निर्यातीला परवानगी मिळालेली आहे. गुजरात राज्यामध्ये किती कांदा होतो तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये 1% सुद्धा कांद्याचं उत्पादन होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. हे पक्षपाती धोरण आहे. आणि याचा अर्थ एकच आहे की या देशामध्ये सर्वसामान्य सर्व जनतेला समान देण्याचं धोरण या शासनाचं नाही. आणि म्हणून कांद्याबद्दल खरं वास्तविक पाहते महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये आता उन्हाळ्या गरवा कांद्याचं चांगलं उत्पादन झालेलं आहे. बाजारात तो कांदा येतो आणि हा कांदा जास्तीत जास्त निर्यात होणं ही काळाची गरज असतानाही सरकारने महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात बंद केलेली या धोरणाचा मी निषेध करतो. आणि त्याचबरोबर गुजरातच्या शेतकऱ्यांच्या जो काही तुम्ही न्याय दिल्याचा जो काय पक्षपातीपणा दाखवलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा शेतकऱ्यांचा कांदा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्यात व्हावा अशी मागणी या ठिकाणी या माध्यमात करतो. आणि म्हणून परत एकदा देशाच्या या पातळीवर शेतकऱ्यांचं पक्षपाती धोरण असणारं हे जे सरकार आहे ते गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. आणि ते जर घालवायचं असेल तर सर्व शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपापले मतभेद विसरून देशाचे नेते, कृषी मंत्री, ज्यांचा गौरव जगप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ की ज्यांना मोदी सरकारने भारत रत्न पदवी दिलेली, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की दुसऱ्या हरित क्रांतीचे जे काही नेते असतील किंवा प्रणेते असतील ते आदरणीय शरदराव पवार साहेब आहेत. आणि म्हणून मला वाटतं आपण पवार साहेबांच्या पाठीमागं एकमुखानं उभं राहिलं पाहिजे. DGFTने कांदा निर्यात बंदी उठवल्याचे कोणतेही नोटिफिकेशन काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यात बंदीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप केल्याची घाणाघाती टीका शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली. महाराष्ट्राची भाकर खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावे याचं उत्तर तुम्ही द्यावं, असा थेट सवाल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय. साधं उदाहरण बघा, महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं किती खोटं बोल पण रेटून बोल असतं. आज
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने एक ट्विट केलं. मगाशी मला सगळ्या पत्रकारांनी विचारलं का 99,000 कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली, 99,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. पत्रकारांनी विचारल्यानंतर मी घाईघाईने गुलाबशेठ मगाशी हेच सांगितलं होतं, ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे. आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भामध्ये DGFT जे असतं, डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन ट्रेड, याचं नोटिफिकेशन येणं गरजेचं असतं. याचं कोणतंही कांदा निर्यात बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे DGFTला नाही. याचा अर्थ नव्याने कुठलीही निर्यात बंदी उठलेली नाही. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 एप्रिल 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक कमी आहे आणि मालाचे काही बाजारभाव वाढलेले आहेत, काही मालांचे बाजारभाव कमी झालेले आहेत. कोबी 8 ते 12 रुपये किलो आहे, फुलावर 10 ते 14 रुपये किलो आहे, वांगी 20 ते 25 रुपये किलो आहे, टमाटे सुद्धा 10 ते 13 रुपये किलो झालेले, कारली 40 ते 45 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव थोडे कमी झालेले आहेत, गवारी 30 ते 45 रुपये किलो झालेली. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो झालेला आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 25 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा भाव डाऊन झालेले आहेत, मिरची 30 ते 50 रुपये किलो झालेली आहे. दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची 45 ते 55 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे. वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. चवळी असेल, चवळी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. राजमाचे भाव वाढलेले आहेत, राजमे सुद्धा 90 ते 100 रुपये किलो झालेले आहे. पावटा सुद्धा 50 ते 70 रुपये किलो झालेला आहे. भेंडीचे भाव आहे तसेच आहे, भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूरचे आवक अतिशय कमी आहे, तूर 100 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव सुद्धा सध्या भडकलेले आहेत, वाटाणा 100 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्यामध्ये मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक आहे तसेच भाव आहे, पालक 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजार. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.